नमस्कार. आम्ही आहोत अमोल आणि दीपा, एक कपल जे काम आणि हॉबीज दोन्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. या चॅनलवर आम्ही आपल्यासाठी चविष्ट रेसिपीज, स्वयंपाकाच्या काही टिप्स आणि खाण्याचा खरा आनंद घेऊन येत आहोत. तर आमच्यासोबत या प्रवासात सामील व्हा आणि किचनमधील प्रेमाचा अनुभव घ्या. तर आज मी बनवत आहे गवार आणि बटाट्याची मिक्स भाजी, जी माझ्या नवऱ्याची खूप फेवरेट आहे. तर इथे मी गवार धुवून घेतली आहे स्वच्छ आणि कापून घेतली आहे. याच्यात मी चाकूनेच कापते शक्यतो, कारण की खूप पटापट होतं. आणि आता मी यामध्ये ॲड करत आहे लसूण. लसूण ॲड केल्यानंतर बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला आता त्याचे पील करून घेते व्यवस्थितपणे. पील केल्यानंतर आपण याचे छोटे-छोटे तुकडे करूयात. एकसारखे नसले तरी चालेल, पण छोटेच असायला पाहिजे. कारण की गवार लवकर शिजते आणि बटाट्याला शिजायला खूप वेळ लागतो. तर इथे तुम्ही बघू शकता, लसणाच्या काही मी 10 ते 15 पाकळ्या घेतल्यात. त्याला छान दरदरीत ठेचून घेतलंय. इथे बघू शकता, लसूण छानपैकी बारीक झालाय. आता आपण ठेवूयात पॅन. पॅनमध्ये थोडंसं ऑइल. मी जास्त तसंही ऑइल जेवणामध्ये वापरत नाही. फक्त नॉन-व्हेजमध्ये वापरलं तर वापरतो, नाहीतर नॉर्मल भाज्यामध्ये आम्ही तेल कमीच वापरतो. ॲड केलं आहे याच्यामध्ये थोडंसं मोहरी आणि चिमूटभर हिंग, कारण की हिंगामुळे भाजीला एक वेगळीच चव येते. तुम्ही बघू शकता, थोडंसं हिंग मी इथे टाकते. ते हिंग टाकल्यानंतर आपण यामध्ये ॲड करूयात लसूण. जो आता आपण ठेचून घेतलाय तो लसूण आपण इथे ॲड करूयात. लसूण जास्त वेळ आपण यामध्ये हे नाही करू द्याय, फ्राय नाही करायचा आहे, कारण की तो जळू शकतो. आता ॲड करूया यामध्ये बटाटे, जे आपण आता चॉप केले होते बारीक. बटाटे पहिले टाकायला पाहिजे, कारण की गवार गळू शकते लगेच. म्हणून पहिले मी ते बटाटे ॲड केलेत. त्याला छानपैकी मिक्स करून घेतलंय. इथे मी मिक्स करते छान. आणि याला 5 मिनटं गोल्डन ब्राउन होईपर्यंत बटाटे ठेवायचेत. नंतर ॲड करायचं आहे गवार. ते गवार मी ॲड केली आहे यामध्ये आणि सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. नीट मिक्स करायचं आहे. ते मिक्स केलं आहे मी, तुम्ही बघू शकता. छानपैकी मिक्स झाल्यानंतर याला 5 मिनटं झाकण ठेवलं आहे मी, म्हणजे वाफेवर हे थोडं होईल. आणि ऑलरेडी लसूण टाकल्यामुळे मी याच्यामध्ये बाकी काही मसाला जास्त टाकत नाही आहे. फक्त हळद, लाल तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला. ते तुम्ही बघू शकता, थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला ॲड केला आहे. याला व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी ॲड करणार आहे सॉल्ट, जे की पिंक सॉल्ट मी वापरते. पिंक सॉल्ट इथे मी ॲड केलं आहे. ते व्यवस्थितपैकी मिक्स केलं आणि 5 मिनटं झाकण ठेवलं आहे. आता आपण बनवूया डाळ. तर डाळ बनवण्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि इथे मी पंपकिनचे 2 खाप घेते आहे, कारण की डाळीमध्ये पंपकिन टाकल्यावर एक छानशी चव येते डाळीला. ॲड करते आहे 1 टोमॅटो आणि थोडंसं स्पाइस येण्यासाठी 4 ते 5 मिरच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कारण की ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, तर मी थोड्या जास्त घेते आहे, 2-3 एक्स्ट्रा घेतल्या आहेत. तर आता याला आपण छान चॉप करून घेऊयात. पंपकिन, टोमॅटो, मिरची आणि लसूण. तर लसूण पण मी इथे 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी वरणाला कधीच कांदा वगैरे लावून असा तडका देत नाही. डायरेक्टली मी वरणामध्ये सगळं जे कट केलेलं आपण आहे ते ॲड करते. तर आता मी डाळ इथे स्वच्छ धुवून घेतली आहे. डाळ छानपैकी ॲड केली यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये ॲड करणार आहे मी लसूण, जो की मेन आहे इन्ग्रेडियंट यातला. मी लसूण ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया पंपकिनचे आपण तुकडे. ते तुकडे तुम्ही कसेही कापू शकता, कारण की ते आतमध्ये पूर्ण शिजणार आहेत आणि ते डाळीसोबत मिक्स होणार आहेत. तर मी मिरच्याही टाकल्यात, टोमॅटो ॲड केला आहे. आता आपण यामध्ये टाकूया गरम पाणी. म्हणजे मी गरम पाणीच ॲड करते, कारण की डाळ लवकर शिजते. तुम्ही थंड पण टाकू शकता. थोडीशी हळद टाकते. याच्यामध्ये काहीच मसाला नाही, फक्त हळद आणि हिंग येणार. हिंग पण यासाठी, कारण की तुरीच्या डाळीमुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. तर यामुळे तुम्ही हे ट्राय करू शकता, की हिंग टाकून बघा. तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही. आता ॲड करूयात थोडंसं सॉल्ट.
ते मी सॉल्ट ॲड केलं आहे छानपैकी. आणि याला आपण आता नाही, याच्यामध्ये आपण आता एक तूप ॲड करूयात. 1 चमचा तूप ॲड करूयात. बघा, छान मोठा चमचा तूप घेतलंय. ते छान मिक्स करून घेऊया आपण त्यामध्ये. आणि कुकर गॅसवर ठेवूयात. हे तुम्हाला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे याच्या, कारण की डाळ ऑलरेडी मी धुवून ठेवली होती तर ती लवकर शिजेल, म्हणून फक्त 3 विसल्स होऊ द्यायचे आहेत. हे बघा, ही शेवटची शिट्टी आपली झाली आहे, हे बघू शकता. आता आता डाळीला थोडासा तडका, कारण की आपण बाकी काही स्पाइसेस त्यामध्ये मिक्स केले नाही आहेत, म्हणून थोडंसं ऑइल, मोहरी, कढीपत्ता. ते ऑइल छान गरम झालंय, तर टाकूया आपण यामध्ये. कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग टाकायचं आहे. थोडंसं हिंग ॲड केलंय तडक्यामध्ये, थोडासा कढीपत्ता. आणि ही लाल वाळलेली मिरची आहे, ही याच्यामुळे एक छानशी क्रिस्पी अशी चव येते. ती मिरची तुम्ही खाऊ शकता वरणासोबत. सो ही थोडीशी मिरची ॲड केली आहे, याला छान ॲड करायचं आहे. थोडंसं काहीतरी कढीपत्ता माझ्याकडून जळाला, कारण की गॅस जास्त फ्लेमवरती होता. आणि वरतून मी गार्निश करते आहे कोरिएंडरनी. छान आम्ही गार्निश केलं आहे. आता सर्व करूया हसबंडसाठी. ते डाळ घेते आणि भाजी घेते. आमचं डाळ भात असला की आम्ही चपाती बनवत नाही, कारण की हेच आमचं एक कम्फर्ट फूड आहे, डाळ भात. सो थोडीशी भाजी. आणि आपण आता घेऊया राईस. राईस तुम्ही कोणताही वापरू शकता. तुम्ही इंद्रायणी राईस जर ट्राय केला तर बेस्ट, कारण की तो सगळ्याच ग्रेव्हीसोबत छान लागतो. इथे मी कोलम घेतला आहे, वाडा कोलम राईस घेतला आहे. थोडासा राईस घेतला आहे. सो लेट्स सी व्हॉट इज हिज रिॲक्शन. सो हे मी सर्व करते.